नमस्कार, मी अनिल उदय. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. नमस्कार, मी अनिल उपजाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. देशाची एकता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवूया. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे. कुडाळ शहरात एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्यासाठी खूप मोठं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता आणि स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी केलं. मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कुडाळ येथे त्या आज बोलत होत्या. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सन 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचा औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 या दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत या जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रेचं आज सकाळी कुडाळ शहरात आयोजन करण्यात आलं होतं. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर या पदयात्रेची सुरुवात झाली. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ, जिल्हा शिक्षण अधिकारी कविता शिंपी, क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, अरविंद शिरसाट, संत राऊळ महाराज विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता सुरवसे, अधिकारी व कर्मचारीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील सर्व साखर कारखाने 3400 रुपये दर देणार. आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने ओलम दौलत इकोकेन कारखान्याचे 3400 रुपये दरावर एकमत. चंदगड विधानसभा मतदारसंघातील ऊस पिकाचं अतिवृष्टी आणि जंगली प्राण्यांच्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. खतांच्या किमतीमध्ये आणि लागवडीमध्ये येणाऱ्या इतर खर्चामध्येही दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. तरीही चंदगड मतदारसंघातील शेतकरी मोठ्या कष्टाने ऊसाची शेती करत आहेत. सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील साखर कारखाने ऊसाला 3100-3200 रुपयांच्या दरम्यान दर देत आहेत. परंतु हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून मिळणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी आमदार शिवाजी पाटील, अथर्व दौलत, ओलम इकोकेन साखर कारखाना चालक, मालक आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांनी ऊसाला किमान 3600 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली. परंतु सरतेशेवटी या बैठकीत सर्वानुमते यावर्षी 3400 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस दौलत ते चेअरमन मानसिंग खोराटे, इकोकेनचे बाबासाहेब देसाई, ओलम युनिट हेड संतोष देसाई, HR महेश भोसले, विजय मराठे, असरुलाड दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकू गुरव, राम पाटील, अशोक कदम, संग्राम अडकुरकर व शेतकरी उपस्थित होते. सविस्तर वृत्त असं की काल सायंकाळी 5 वाजता ऊसाचा दर संदर्भात आमदार शिवाजी पाटील यांनी मौजे कार्वे तालुका चंदगड येथे प्रमुख शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आणि समस्या ऐकून घेतल्यावर तातडीनं रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वच कारखान्यांच्या चालक मालकासोबत शेतकऱ्यांची बैठक लावली. या बैठकीत आमदार पाटील यांच्यासह उपस्थित सर्व प्रमुख शेतकरी प्रतिनिधींनी ऊसाला 3600 रुपये दर मिळावा अशी मागणी लावून धरली. जिल्ह्यातील इतर काही साखर कारखाने हा दर देत आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितलं. त्याच धर्तीवर चंदगड मतदारसंघातील शेतकऱ्यांना 3600 रुपये दर मिळाला पाहिजे असं म्हणणे शेतकऱ्यांनी मांडलं. परंतु कारखाना चालक मालकांनी आपली बाजू मांडताना 3600 रुपये दर देणाऱ्या कारखान्यांची भौगोलिक परिस्थिती आणि आमच्या कारखान्याची भौगोलिक परिस्थिती, ऊस वाहतूक अंतर, टोळ्यांची अडचण, हंगाम सुरू होण्यात झालेला विलंब,
दौलतमधील कामगारांचा संप व इतर तांत्रिक अडचणी भिन्न असून या सर्व बाबींचा विचार करता 3600 रुपये देणं आम्हाला परवडणार नसून त्यामुळे कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला येतील असं सांगितलं। यावेळी त्यांनी यावर्षी 3300 रुपये दर देऊ असं सांगितलं, परंतु हा दर आमदार पाटील यांच्यासह उपस्थित सर्व शेतकऱ्यांना अमान्य केला। त्यामुळे ही बैठक रात्री 12 वाजून गेले तरी सुरूच होती। सरतेशेवटी सर्वांचे 3400 दरावर एकमत झालं। तसेच यावेळी आमदार पाटील यांनी ऊसाच्या वजनामध्ये काटामारी अजिबात सहन केली जाणार नाही असं सर्व कारखानदारांना सांगितलं। काटामारी करणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केलं। देवस्थानांच्या हजारो एकर शेतजमिनी भूमाफियांनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात व कर्नाटकाच्या धर्तीवर कठोर अँटी लँड ग्रॅबिंग कायदा तात्काळ लागू। महाराष्ट्र मंदिर महासंघ वतीनं दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन। महाराष्ट्राला संतांच्या आणि मंदिरांची गौरवशाली परंपरा लाभली आहे। ही मंदिरे आणि देवस्थाने आपल्या संस्कृतीचं आणि श्रद्धेचं जागृत केंद्र आहेत। त्यांचे केवळ आध्यात्मिक महत्त्व नाही तर ती सामाजिक समरसतेची प्रमुख आधारस्तंभ आहेत। मंदिरांचे व्यवस्थापन, नित्यपूजा, दिवाबत्ती आणि उत्सव अविरतपणे सुरू राहावेत या उदात्त हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सामान्य भाविकापर्यंत अनेकांनी देवस्थानांना जमिनी दान दिल्या। मात्र आज याच राज्यातील देवस्थानांच्या जमिनी आज सुरक्षित नाहीत। ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी आणि गंभीर बाब आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीनं दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांना निवेदन देण्यात आलं आहे। दिलेल्या निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित करून हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत पाठवावे असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे। यावेळी साईनाथ डुबळे, रवींद्र तळणकर, प्रवीण गवस, प्रवीण रेडकर, आत्माराम राणे, भरत जाधव, इतर मंदिर महासंघ सदस्य उपस्थित होते। भूमाफिया आणि भ्रष्ट व्यवस्थेचा विळखा। देवस्थान इनाम जमिनी या कायद्याने अहस्तरानीय असूनही भूमाफिया स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या आहेत। इनाम रजिस्टर आणि गाव नमुना 3 मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून देवस्थानांची नावे वगळण्यात आली आहेत। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत हजारो एकर जमिनीपैकी 671 गटावर थेट अतिक्रमण झाल्याचे समोर आलं आहे। आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।